इंद्रियांना वश करून मनाला दृश्यातून परत आणण्यासच खरे श्रम लागतात. हे साधण्यास किती काळ लागेल ह्याचा हिशोब करता येणार नाही. ही वाटचाल काहींची एखाद्या वर्षामध्येच संपते, तर एखाद्याची जन्मभर चालते. म्हणून साधकाने उतावीळ होऊ नये, निराश होऊ नये, चिकाटी सोडू नये, धरसोड करू नये. अनुकूल काळ येताच हमखास यश येते, ही खात्री बाळगावी. सावधपणा हा साधनेचा कणा मानला तर संतोष हा साधनेचा मेंदू होय. यावरून साधनी माणसाच्या जीवनात संतोषाला किती श्रेष्ठ स्थान आहे ते ओळखावे. एका स्वानंद चिंतना वाचून जगातील यच्चयावत वस्तूंबद्दल साधकाने संतोषाचा दृष्टिकोन आत्मसात केला तरच त्याची साधना मूळ धरते. भक्तीच्या भाषेत सांगायचे म्हणजे साधनी माणसाने भगवंताच्या अनुसंधानाबद्दल किंवा त्याच्या नामस्मरणाबद्दल कधीही तृप्त होऊ नये, आता पुरे असे म्हणू नये. परंतु जीवनात आपल्या वाट्यास आलेल्या गोष्टींबद्दल मात्र कधीही असंतुष्ट होऊ नये. अमुक हवे किंवा आणखी हवे असे म्हणू नये. भगवंत सर्वज्ञ आहे व मी त्याचा आहे, अर्थात मला योग्य आहे तेच तो देणार. म्हणून ज्या परिस्थितीत त्याने मला ठेवले आहे ती त्यानेच दिलेली आहे. या मनोमन खात्रीने संतोष टिकवणे हे साधकाचे काम आहे. नामस्मरण किंवा भगवंताचे अनुसंधान आणि आहे त्या परिस्थितीत समाधान, या दोन चाकांवर साधकाचा रथ सुरेख चालतो. यातील कोणतेही चाक मोडले तरी साधनाचा तोल सुटतो, हे विसरू नये. प्राध्यापक बेलसरे.